in Jesus' name once again. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांना सलाम करतो. Once again, it's a real great privilege to come together to study the scripture. आणि पुन्हा एकदा हे एक सौभाग्य आहे की एकत्र मिळून आपण देवाचं वचन ऐकू शकत आहोत, वाचू शकत आहोत. And we are glad to meet you through this program. आणि या मार्फत आम्ही सर्वांची भेट घेऊ शकत आहोत म्हणून आनंद होत आहे. And definitely God has a special blessings when we come together like this. आणि अशा रीतीने ज्यावेळेस आपण एकत्र येतो निश्चित परमेश्वराचा आशीर्वाद त्यात आहे. And God will definitely lead us and guide us. And as we meditate, He will give His directions. आणि परमेश्वर आपल्याला चालवेल, आपल्याला मार्गदर्शन करेल. ज्या वेळेला आपण तसं वचन वाचत आहोत निश्चित तो आपल्यासोबत बोलेल. Today let us turn to the Gospel according to John. आज आपण योहान कृ शुभवर्तमानाकडे जाणार आहोत. And let us turn to second chapter of John's Gospel. योहानाचं शुभवर्तमान याच्या दुसऱ्या अध्यायाकडे आपण जाऊया. And then see the zeal of Christ for the work of God. आणि या ठिकाणी आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं परमेश्वराच्या सेवेप्रती असलेली इच्छा किंवा त्याचं असलेलं ओझं आपण पाहूया. Here we see that Jesus and all his disciples were there in Galilee. आणि आपण इथे पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे सर्व शिष्य गालिलात होते. And then they performed a great miracle, that is the first miracle in the town of Cana. आणि आपण पाहतो की काना नगरामध्ये त्याने केलेला पहिला चमत्कार त्या ठिकाणी झाला. That too it was in a marriage occasion. आणि तोही आपण एका लग्न समारंभामध्ये झालेला पाहतो. After that, it says in verse 12, second chapter, verse 12, after this he went down to Capernaum with his mother and brothers and his disciples. There they stayed for a few days. आणि त्यानंतर आपण पाहतो योहानाचं शुभवर्तमान दुसरा अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हटलंय, त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य कफरनहूमास खाली गेले व तेथे फार दिवस राहिले नाहीत. So he stayed only few days and then again he is making his trip back to Jerusalem. आणि आपण या ठिकाणी पाहतो की ते फार काळ त्या ठिकाणी राहिले नाहीत आणि पुन्हा एकदा ते यरुशलेमासाठी माघारी आलेले आहेत. In verse 13 it says, when it was almost time for the Jewish Passover, Jesus went up to Jerusalem. आणि मग 13व्या वचनात पुढे म्हटलेलं आहे, तेव्हा यहुद्यांचा वलांडन सण जवळ आला व येशू वर यरुशलेमास गेला. And it is a real custom whenever there is a festival, dear ones and near ones and relatives, especially the daughters come back to their mother's houses. आणि त्या काळामध्ये अशा प्रकारची रूढी होती की ज्याही वेळेला सण असेल त्या वेळेला आप्तेष्ट, नातेवाईक आणि विशेष करून विवाह करून गेलेल्या मुली ह्या माहेरास परत येत असत. In bus stands and railway stations, I see the daughters entering into the bus and going back to their husband's houses, and mother and mother's house who came to leave them, they will be weeping on the platforms, and then inside the daughter and their people will be weeping. आणि मी बऱ्याच वेळेला बस स्टँड्सवर असं पाहिलेलं आहे की ज्या विवाहित झालेल्या मुली आहेत आणि ज्यावेळेस माहेरचे लोक त्या मुलीला आपल्या पतीच्या घरी जाण्यासाठी सोडवायला ज्यावेळेस त्या ठिकाणी बस स्टँडवर येतात त्यावेळेला अश्रुपूर्ण नेत्रांनी तिचा निरोप ते घेत असतात आणि बाहेर ते रडत असतात आणि ही मुलगी गाडीच्या आत बसून रडत असते. So it's a very moving situation and very bitter situation, and then I used to say, Lord, why such a bitter situation? आणि अतिशय दुःखित करणारी ही घटना आहे आणि मनाला दुःख देणारी घटना आहे आणि प्रभूला मी हा प्रश्न नेहमी विचारायचो की प्रभू अशा दुःखित घटना नेहमी का होतात? Yes, it's a real emotional attachment and closer attachment with the mother's house, and then when they once again depart from, and then they break down and their hearts and emotions come up, and then they bitterly weep.
आणि निश्चित ही एक भावना आहे, भावनिक संबंध आहे. आणि ज्याही वेळेला मुली आपल्या पित्याच्या किंवा आपल्या आईच्या घरून माहेराहून पुन्हा आपल्या घरी जाण्यास निघतात, निश्चित ती एक भावना त्या ठिकाणी बाहेर येते आणि ती त्या ठिकाणी दुःखित करणारी असते. So in this 13th verse we read about a festive season and Jesus and his disciples coming back to Jerusalem. आणि इथे 13व्या वचनामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी ओलांडणाचा सण आलेला आहे आणि या सणाच्या काळामध्ये प्रभू येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमात माघारी आलेले आहेत. But when he came back to the temple court, he was really broken and it was a terrible situation. पण जेव्हा आपण पाहतो की तो मंदिराच्या अंगणामध्ये आलेला आहे, त्यावेळेला तिथली परिस्थिती पाहून तो अक्षरशः त्या ठिकाणी दुखावलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचं मन त्या ठिकाणी अधिक दुःखित झालेलं आहे. It says in verse 14, in the temple courts he found men selling cattle. आणि 14व्या वचनात पुढे म्हटलेलं आहे, आणि मंदिरामध्ये गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे हे बसलेले त्याला आढळले. Not only cattle, sheep and doves, others sitting at table exchanging money. आणि तेवढंच नाही तर त्या ठिकाणी त्याने गुरे व मेंढरे या सर्वांना आणि सराफांचा खुर्दाही त्या ठिकाणी त्याने पाहिला. So in this time whenever they come to Jerusalem, they used to offer offerings. आणि ज्या वेळेला हे लोक यरुशलेमेत येत असत त्यावेळेला ते अर्पण देत असत. And then cattle were the rich people used to offer to God cattle which were very costly. आणि जे श्रीमंत लोक होते त्या काळामध्ये परमेश्वराला अर्पण्यासाठी त्या ठिकाणी गुरे ते अर्पित असत. Those who were in medium class, they will offer sheep. आणि जे मध्यमवर्गीय घराण्यातून होते ते मेंढरांचं अर्पण त्या ठिकाणी करत असत. But those who were not able to offer this both, then poorest of the poor, they will offer only doves. आणि जे खालचा वर्ग आहे, अगदी गरीबातला गरीब, जो या दोन्ही गोष्टींना त्या ठिकाणी विकत घेऊ शकत नव्हता, ते त्या ठिकाणी या कबुतरांना विकत घेऊन अर्पण करायचे. You know, Jesus belonged to that group, and Joseph and Mary, when they came on 8th day to temple to offer once again Jesus, dedicate once again Jesus, that time they offered doves only. आणि प्रभू येशूचे माता पिता म्हणजे योसेफ आणि मरिया हे सुद्धा अशाच प्रकारच्या गरिबीच्या त्या ठिकाणी त्यातून आलेले ते होते. आणि आपण पाहतो ज्यावेळेस 8व्या दिवशी प्रभू येशूचं त्या ठिकाणी समर्पण करण्यासाठी ते मंदिरात आले, त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी ही कबुतराचं अर्पण परमेश्वराप्रित्यर्थ केलं. And others sitting at table exchanging money. So there was selling of these cattle, doves and sheep and all that. And then to purchase that, some people needed change. So change makers or they were sitting there. आणि आपण पाहतो त्या ठिकाणी सराफांचे चौरंग सुद्धा होते, ज्या ठिकाणी नाण्यांची देवाणघेवाण होत असे. कारण आपण पाहतो की बाहेरून आलेल्या लोकांना त्या ठिकाणी त्या पैशाने ते विकत घेण्यासाठी तिथे ती नाणी अदलाबदल करावी लागत असत. So they were there on the tables exchanging money. आणि आपण त्या पाहतो की त्या चौरंगावरती ते पैशांची अदलाबदल केली जात असे. So Jesus was definitely filled with anger and real holy anger. आणि आपण पाहतो की प्रभू येशू हे सगळं बघून अधिक क्रोधाविष्ट झालेला आहे आणि अधिक क्रोधाने तो भरलेला आहे. So he made a whip out of cords and drove all from the temple area, both sheep and cattle. He scattered the chains of the money changers and overturned their tables. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालविले, सर्वांचा खुर्दाही ओतीला व चौरंग पालथे केले. You know, they were Jesus was very controlled, and he made everything upside down, but there was not loss at all.
आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी प्रभू येशू जरी त्या ठिकाणी मध्ये होता आणि प्रत्येक गोष्टी त्याने वरच्या खाली केल्या तरी त्या ठिकाणी काही नुकसान आपण पाहतो. In one family, there was fight between husband and wife. आणि एका परिवारामध्ये पती पत्नीमध्ये एकदा भांडण झालं. That man broke TV, broke all the vessels, threw everything outside the home, and then everything was broken and it was terrible. आणि त्या पतीने त्या ठिकाणी घरातलं टीव्ही, घरातलं फर्निचर सगळं काही त्याने तोडलं आणि घराच्या बाहेर फेकून दिलं आणि सगळं काही मोडकळी चालू करून टाकलं. Whenever we have angry, we have lot of wastage, we have lot of loss because of anger. And in the mood of anger, they do not know what they are doing. आणि ज्याही वेळेला आपण क्रोधाविष्ट होतो त्यावेळेला घरामध्ये पुष्कळचं नुकसान होत असतं कारण त्या क्रोधाच्या भावनेमध्ये आपल्यालाही कळत नाही की आपण नेमकं काय करत आहोत. Once we break the tables, once we break TV, once we break everything, then purchasing again is definitely difficult. That time they purchase it with weeping. आणि मग एकदा आपण पाहतो की घरातल्या वस्तू जर त्या रागामुळे एकदा मोडल्या गेल्या, तोडल्या गेल्या तर पुन्हा त्या गोष्टी नवीन रीतीने घेणं फार जड जातं आणि अशा वेळेला तो परिवार रडत असतो मग. But Jesus made cords, whip of cords, and drove all from the temple area, both sheep, cattle, and scattered coins of the money changers, and overturned their tables. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वच मंदिरातून घालविले, सर्वांचा खुर्दाही ओतिला व चौरंग पालथे केले. His anger never made a loss there. आणि आपण पाहतो की त्याचा जो क्रोध होता त्या क्रोधाने कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ दिलं नाही. But he wanted to deal with the inner motives of the people there. पण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांच्या अंतर्गत असलेल्या हेतू सोबत त्या ठिकाणी बोलायचं होतं. And then in verse 16 it says, आणि 16 वचनात पुढे म्हटलंय, to those who sold doves he said, get these out of here. How dare you turn my father's house into a market? आणि कबुतरे विकणाऱ्यांना त्याने म्हटले, ही इथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करू नका. Beloved, that is a concern of Jesus. आणि प्रियांनो, ही प्रभू येशू ख्रिस्ताची काळजी होती. The temple was made as a house of prayer. आणि प्रियांनो, मंदिर जे आहे हे प्रार्थनेचं घर होतं. Temple was meant for praying and worshiping and then going closer to God. आणि मंदिर जे आहे हे प्रार्थनेसाठी, आराधनेसाठी आणि परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याचं स्थान होतं. But they made it as a center of stock exchange, center of business, center of money exchange. पण त्या ठिकाणी आपण हे मंदिर जे आहे हे व्यापाराचं घर, देवाणघेवाणीचं घर झालेलं पाहतो. And then his disciples remembered in verse 17. आणि मग आपण 17 वचनामध्ये त्याचे शिष्य त्याला आठवण करून देतात. It is written, zeal for your house will consume me. तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असे जे लिहिलेले होते त्यांच्या शिष्यास आठवले. So Jesus was not dull in ministry. He was burning in spirit. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सेवा कार्यामध्ये त्या ठिकाणी संथ नव्हता, तर आत्म्यामध्ये तो जळत होता. We see so many believers dull and they are never effective for God. आणि कितीतरी आपण विश्वासू पाहतो जे अगदी संथ रीतीने त्या ठिकाणी कार्य करतात आणि प्रभूसाठी काहीतरी करायची सुद्धा त्यांची इच्छा नसते. No believer should be dull and then dumb and then sitting doing nothing. आणि कुठलाही विश्वासणाऱ्याने संथ रीतीने असं बसून काही न करता कधीही बसू नये. But you need to be people of God, shaking the kingdoms and bringing glory to the name of God. पण तुम्ही ते देवाचे असे लोक असण्याची गरज आहे ज्यांनी त्या ठिकाणी पृथ्वीला हादरवला पाहिजे. And then
bring change in the society, आणि समाजामध्ये एक बदल घडवला पाहिजे bring hope into the hopeless situation. आणि आशाहीनच्या लोकांच्या परिस्थितीमध्ये लोकांना आशा निर्माण केली गेली पाहिजे Bring hope to the hopeless people. आणि निराश अशा लोकांमध्ये एक आशा निर्मिती केली पाहिजे. That is a true zeal. A person who has true zeal, he cannot keep quiet. He will go to the extent of spending himself and then spending his resources. आणि ह्याला खरा आवेश म्हणतात. जो खरोखर रीतीने आवेशी असतो तो कधीही कुठल्याही कारणामुळे गोष्टीमुळे थांबणार नाही. You know, my son came and said, now people are dying with hungry in different corners of the city here. आणि माझा मुलगा काही दिवसापूर्वी मला येऊन म्हणाला की या ठिकाणी आपल्या शहरामध्ये शहराच्या कितीतरी भागात असे लोक आहेत जे या परिस्थितीमध्ये भुकेने मरत आहेत. And then let us do something for them. आणि म्हणून मग त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू. I told him, why this social thing? आणि मी म्हटलं का या सर्व सामाजिक गोष्टीमध्ये आपण पडावं. I don't believe in this social gospel, but a gospel which penetrates into the spirit of the human beings and changes and brings transformation into their lives. आणि मी तर अशा या सामाजिक रीतीने दिल्या गेलेल्या शुभवर्तमान प्रसारावरती विश्वास करीत नाही, पण मी जो विश्वास करतो की ज्या अशा शुभवर्तमानावर ज्याच्याद्वारे कोणाचं तरी हृदयाचं परिवर्तन होईल, कोणाचं तरी जीवन बदलेल. But he said, whatever we have, we will give. We will not spend much, but whatever we have in our house, we will try to pack them and give it to these people. पण माझा मुलगा मला म्हणाला की जे काही आपल्याकडे आहे आपण त्याच्यातून करण्याचा प्रयत्न करूया. अधिक खर्च आपण करायचा नाही, पण जे काही धान्य किंवा गोष्टी आपल्याकडे आहे त्याच्यातून आपण या लोकांसाठी काहीतरी करू. But these people have nothing to cook also. कारण या लोकांकडे जेवण बनवण्यासाठी सुद्धा काही नाही. So we decided to make food and give them in packets at least one meal a day. आणि म्हणून मग आम्ही निर्णय घेतला की दिवसातून कमीत कमी एका वेळेच्या जेवणाची सोय आपण त्यांची करूया आणि पाकिटाद्वारे त्यांच्यापर्यंत हे भोजन पोहोचूया. It is not a full meal, but maybe tamarind rice or lemon rice or something like that. Just rice and then little dal in it. आणि मग मी असं हे काय पूर्ण रीतीचं जेवण नाहीये, पण त्यांची एक वेळची भूक भागेल. जसं त्या ठिकाणी एखादी आमटी असेल किंवा एखादी डाळ घातलेली एखादी असेल तर भात आणि डाळ अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही त्यांना देत आहोत. No, it may not satisfy them fully, but at least hungry hearts will definitely be happy to have at least that much when there is nothing in the city. No hotel is available, nothing is there. And in this lockdown, everything is closed down. They can't eat anywhere. आणि हे सगळं नाही की त्यांचा जीव संतृप्त होणार नाही, पण कमीत कमी त्यांची भूक भागवण्याकरिता या गोष्टी त्यांना पुरेशा होतील. कारण या परिस्थितीमध्ये बाहेर कुठलं हॉटेल, कुठलं दुकान किंवा कुठल्याही गोष्टी उघड्या नाहीयेत ज्याच्या ठिकाणी तिथे जाऊन हे लोक घेऊन खाऊ शकतील. Beloved, it is we have taken and then people started opening for prayer and then their spiritual needs also. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी आम्ही करायला सुरुवात केली त्यावेळेस लोकांनी त्यांचे घराचे दार उघडे केले प्रार्थनेसाठी आणि देण्यासाठी. So in this situation we can understand that only zeal for the house of the Lord, zeal for the kingdom of God will definitely inspire you to be dynamic and do something instead of sitting without doing anything. आणि म्हणून मग देवाच्या राज्याविषयीचा आवेश, परमेश्वराच्या सेवेविषयीचा आवेश हाच तुम्हाला प्रेरित करेल की तुम्ही शांत न बसता देवाच्या राज्याच्या वाढीसाठी काहीतरी करावं. May God's grace be upon each of us to do something for God's glory even in this pandemic time. आणि म्हणून या महामारीच्या काळामध्ये सुद्धा परमेश्वराची कृपा आपल्या जीवनावर उतरो की त्याने तुम्हाला काहीतरी करण्यासाठी प्रेरणा देवो. May God give you inspiration even in this pandemic time and totally lockdown and khadak lockdown
and even in this time to go and tell about the love of Christ and show, through our deeds the love of Christ. आणि ह्या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या ठिकाणी सगळं काही बंद आहे, सर्व काही बंदिस्तामध्ये आहे, अशाही काळामध्ये परमेश्वर तुम्हाला सहायता करो की तुम्ही इतरांप्रती ख्रिस्ताची प्रीती दर्शवावी. When disciples saw Jesus, they remembered the scripture saying, zeal for your house will consume me. आणि शिष्याने ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं, त्यांना त्यावेळेस ते वचन आठवलं की तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल. Zeal for the house of God, zeal for the work of God will consume. That means it not only ordinary desire to work for God, but it is greater and deepest desire to work for God. आणि परमेश्वराच्या सेवेविषयीचा आवेश म्हणजे काय आहे, तर हा केवळ बाह्य रूपामध्ये नाही, तर हा अंतर्गत रूपामध्ये अधिक खोलीमध्ये जाऊन देवासाठी काहीतरी करण्याची इच्छा, म्हणजे चला आपण तो आवेश म्हणतो. May God's grace continue to be upon each of us, that we may be filled with the holy zeal to do something positively for the people who are perishing today. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला सहायता करो की योग्य त्या आवेशानुसार जे लोक आज नाश पावत आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकू. And let us join our hands to do something greater, something higher. आणि म्हणून आपले हात आपण एकत्र करूयात की एकत्र रीतीने येऊन परमेश्वराच्या गौरवासाठी काहीतरी मोठं करून दाखवू. What happened? काय होतं We इथे? went with the packets to give it to the people, and we could take only 100 or 110, and there were 300 people. आणि काय इथं काय होत आहे नेमकं की आम्ही ते जेवणाचे पाकिट बंद करून त्या ठिकाणी घेऊन जातो, कारण मुबलक प्रमाणात असल्या कारणामुळे कधी 100, कधी 110, 120 लोकांपर्यंतच आम्ही पोहोचू शकतो. पण जर तिथंच गेल्यावर संख्या पाहिली तर 300च्या आसपास लोक त्या ठिकाणी जमा असतात. Do you have zeal for the work of God, or you want to be lukewarm in spiritual life, not doing anything? आणि म्हणून तुमची खरोखर तुमच्या जीवनात तो आवेश आहे का की परमेश्वरासाठी मी काहीतरी करावं, की परमेश्वराच्या दृष्टीने देवासाठी तुम्ही अगदी कोमट झालेले आहात? If you can join your hands and do something, we will together make a new history for God and God's kingdom. आणि म्हणून तुम्ही आणि मी जर आपण एकत्र आलो तर देवाच्या राज्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी करून आपण एक नवीन इतिहास बनवू शकतो. Whatever the resources you have, you can give. आणि ज्या काही गोष्टीची उपलब्धता तुमच्याकडे आहे ते तुम्ही देऊ शकता. One brother brought a little rice which will be sufficient only for one meal. आणि एका बंधूने त्या ठिकाणी राईस तांदूळ दिला जो एक वेळच्या जेवणासाठी पुरेसा असेल. So like that we can contribute and meet everybody, and then try to meet all the 300 or 400 whatever, and then see that they are satisfied, and then they see the love of Christ through our deeds. आणि म्हणून अशा रीतीने एकत्र येऊन आपण या लोकांसाठी काहीतरी करू शकू, जेणेकरून ख्रिस्ताची प्रीती आपल्या कृत्यांद्वारे लोकांना दिसेल. By your actions, आणि तुमच्या कृतीच्या द्वारे let the disciples see the scripture being fulfilled through your love and action of love. आणि आपण पाहतो की त्याच्याद्वारे त्या ठिकाणी तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य असं आहात हे त्या ठिकाणी कृतीद्वारे दिसून येतं. May your zeal for the Lord be shown through your giving and supporting the work. आणि म्हणून तुमचा जो आवेश आहे हे तुमच्या देण्याद्वारे त्या ठिकाणी दिसू देत की तुम्ही या कार्याला मदत करीत आहात. May the grace of God continue to haunt us, and then do something, and don't allow us to do something for God's glory. आणि म्हणून परमेश्वराची कृपा आपल्या जीवनावर उतरो की त्याच्या गौरवासाठी आपण काहीतरी करू शकू. Shall we close our eyes and look God in prayer? आपले डोळे आपण बंद करूया आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. Shall we say, Lord, I am here and I would like to do something for your glory. आणि प्रभूला म्हणूया की प्रभू मी इथे आहे आणि तुझ्या गौरवासाठी मला काहीतरी करायचं आहे. Lord, whatever, I may not be able to meet all the need, but little at least I can contribute. आणि प्रभू मी प्रत्येक गोष्ट करू शकत नाही, पण जेवढंही माझ्याकडे आहे त्यातून मी ही थोडकी मदत तुला करतो. Whatever I can do, I will not spare. I will definitely give it. I will sacrificially give it. आणि प्रभू जे काय माझ्याकडे आहे
ते प्रभू मी त्यागपूर्ण भावनेने या ठिकाणी देतो. No, it is not the quantity which God sees. आणि प्रभू या ठिकाणी तुम्ही किती देता त्या संख्येकडे पाहत नाही. God definitely sees your heart and then heart's desire and then how qualitative you are. Maybe you are giving very little but qualitative. पण परमेश्वर तुम्ही कशा रीतीने देता आणि तुमच्या मनातल्या त्या देण्याविषयीच्या भावना जाणतो आणि त्या भावना त्या ठिकाणी तो समजतो. There was one widow who was putting the offering in the offering box. आणि आपण पाहतोय की एक विधवा होती जिने भांडारामध्ये आपलं दान जमा केलं. Jesus' eyes fell on her. आणि प्रभू येशूची नजर तिच्यावर गेली. And he said, she has given everything whatsoever she had. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तिच्याकडे होतं नव्हतं ते सर्व तिने अर्पण केलेलं आहे. All of others, they have given out of what they had. इतरत्र जेवढेही लोक त्या ठिकाणी जमले होतं त्यांच्याकडे होतं त्याच्यातून त्यांनी काढून दिलं. Beloved, that is a difference. आणि प्रियांनो हा फरक आहे. She gave very, very, very little, तिने थोडकं जरी दिलं but she gave qualitatively. पण तरी सुद्धा ते मौल्यवान होतं. Jesus appreciated it. आणि म्हणून प्रभू येशूने त्याची प्रशंसा केली. She didn't keep it back anything for tomorrow. कारण तिने उद्यासाठी असं काहीच राखून ठेवलं नाही. She gave everything whatsoever she has. जे काही तिच्याकडे होतं तेवढं सगळं तिने काढून दिलं. But tomorrow she depended on God. कारण दुसऱ्या दिवसासाठी ती पुन्हा एकदा देवावर अवलंबून होती. God is going to do mighty things when you give like that. आणि ज्यावेळी तुम्ही अशा रीतीने देता त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला महान रीतीने आशीर्वादित करतो. That kind of sacrificial offering God will definitely appreciate and God will definitely reward you great. आणि अशा प्रकारच्या अर्पणाद्वारे परमेश्वर तुम्हाला महान आशीर्वादाने आणि महान बक्षिसांनी भरेल. Shall we look God in prayer? आणि आपल्या परमेश्वराकडे आपली दृष्टी Father, we thank you for this day. प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Jesus' disciples saw the deeds which you have done, and Jesus has contributed through his deeds and then fulfilled the scripture, and today help us to fulfill the scripture through our lives of Father. प्रभू ज्या रीतीने प्रभू येशूच्या कार्याद्वारे प्रभू शिष्यांनी आठवलं, प्रभू त्या वचनातून त्यांना समजलं की तो प्रभू तुझ्या कार्याविषयीचा मंदिराविषयीचा आवेश त्यांना कळाला. प्रभू त्याच वचनाप्रमाणे परमेश्वर बापा तो आवेश आमच्या जीवनामध्ये तू दे. Help us to become dynamic for your glory and then moving on always, not sleeping, slumbering, nor giving place for the worldly things and slothfulness. आणि प्रभू म्हणून प्रभू आळशीपणा सोडून एका ठिकाणी न बसून राहता प्रभू तुझ्या राज्यासाठी काहीतरी करण्यासाठी आम्हाला सहायता कर. Only one life you have given us, that too is passing very soon. आणि प्रभू एकच आम्हाला जीवन तू दिलेलं आहे आणि तेही लवकर सरत आहे. But help us to glorify your name in this life, O Lord. पण या जीवनामध्ये प्रभू आम्हाला सहायता कर की तुझ्या नावाचा गौरव आम्ही करू शकू. In the name of Jesus, touch everyone who are hearing this voice. आणि प्रभू हा आवाज ऐकणार ना यावेळेस ते ऐकत आहेत प्रभू त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. In Jesus' name, let there be radical transformation in their lives of Father. आणि येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनामध्ये एक चमत्कारिक बदल तू कर. Help us, O God, to be moving on and glorifying your name. आणि प्रभू तुझ्या गौरवासाठी पुढे जात असताना प्रभू त्यांना सहायता कर की तुझ्या नावाला ते गौरव देते. May your grace continue to be upon each of us. प्रभू तुझी कृपा त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनावर राहो. May your hand continue to glorify your name. आणि प्रभू तुझा हात त्यांच्या जीवनावर राहो ज्याच्याद्वारे प्रभू तुझ्या नावाचा गौरव We सदैव give होईल. all the glory to you. आम्ही सर्व गौरव तुला We देतो. pray that your name may be glorified in and through our आम्ही life. प्रार्थना करतो प्रभू तुझ्या नावाचा गौरव त्यांच्या जीवनातून आणि त्यांच्या जीवनाद्वारे हो. In Jesus' name, bless them and multiply them. येशूच्या नावामध्ये त्यांना आशीर्वादित कर आणि बहुगुणित कर. There may be some who are struggling with their health. आणि प्रभू असे पुष्कळशे याच्यामध्ये असतील जे आपल्या आरोग्याविषयी झगडत असतील. In Jesus' name, touch them and glorify your name. येशूच्या नावामध्ये त्यांना स्पर्श कर आणि प्रभू पूर्ण रीतीने बरं कर. In Jesus' name, let there be a complete recovery, complete deliverance in their families, O Lord. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण रीतीची सुटका आणि आरोग्य मिळू दे. Have thine own way and glorify your name. प्रभू तुझ्या मार्गावर त्यांना ने आणि तुझ्या नावाचं गौरव तू करून In घे. Jesus' name, we thank you and worship you. येशूच्या नावामध्ये प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी आराधना करतो. May your grace continue to be upon each of us. प्रभू तुझी कृपा प्रत्येकाच्या जीवनावर राहो. In Jesus' name, we offer this prayer, our Father. येशूच्या द्वारे ही प्रार्थना पिता तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर. Amen. आमेन. Amen.